हाय सर्वांना, बघा आज बनवणार आहे मी सुक्कं चिकन। त्यासाठी मी आहे ना चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे पाव किलो चिकन आहे, पाव किलो थोडं जास्त आहे। आणि त्यानंतर हळद, मीठ आणि लिंबू लावून 1 घंटा असंच ठेवलं होतं। तर बघा छान झालेलं आहे, आता मुरलेलं आहे याच्यामध्ये हळद मीठ। चला आता तुम्हाला भाजी करून दाखवते याची मी। गॅस ऑन करायचा। भाजी बनवण्यासाठी कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। 1.5 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। 1 तेजपत्ता टाकायचा। खडे मसाले, 2 वाळल्या मिरच्या, लसणाची पेस्ट, अद्रकची पेस्ट परतून घ्यायचं। चिकन टाकायचं। चिकनला परतून घ्यायचं। तेलामध्ये चिकन परतून घेतलं ना चिकन छान होते। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। गॅस कमी करायचा। 5 मिनिटं झालेली आहेत। चिकनला परतून घ्यायचं। एक चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मसाला, 1 चम्मच काळा मसाला, कापलेली कोथिंबीर परतून घ्यायचं। चिकनला मसाले छान भाजायचे तेलामध्ये। याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं। कुठलीही मसाल्याची भाजी बनवायची असली ना तर गरम पाणीच वापरायचं, थंड पाणी नाही टाकायचं। भाजी छान होते, पाण्यामुळे पण टेस्ट बदलते। झाकण ठेवायचं। 2 मिनिटं झालेले आहेत। चिकन परतून घ्यायचं। बघा मसाले छान भाजलेले आहेत। मला सुक्कं चिकन बनवायचं आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त नाही टाकणार मी, थोडंच टाकणार मी। फक्त चिकन शिजल इथपर्यंतच पाणी टाकायचं। चिकनमध्ये गरम पाणी टाकायचं। परतून घ्यायचं। दहा मिनिटं झाकण ठेवायचं। 10 मिनिटं झालेले आहेत। बघा चिकन छान झालेलं आहे। सुक्कं चिकन बनवून तयार झालेलं आहे बघा। आता याच्यावरती तुपाचा तडका मारायचा। तूप गरम करून घेतलेलं आहे। तुपामध्ये थोडं हिंग टाकलेलं आहे। आता हे याच्यावरती टाकून घ्यायचं। प्लेट झाकायची। प्लेट काढायची। आता बघा सुक्कं चिकन बनवून तयार झालेलं आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा काळ्या मसाल्यात बनवलेलं सुक्कं चिकन कसं झालं ते।